Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 48 of chapter number 13 Pythagoras theorem from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 90 वर प्रॅक्टिस सेट 48 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा की आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? पायथागोरस थिअरम. मग पायथागोरस थिअरम म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? पायथागोरस थिअरम हा कुठे अप्लाय केला जातो? मला माहित आहे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन आहे पायथागोरस थिअरम बाबत, हो ना? चला तर मग समजून घेऊयात आधी आपण की पायथागोरस थिअरम म्हणजे काय, तो कुठे यूज केला जातो, आणि मग आपण प्रॅक्टिस सेट 48 मधील हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणारच आहोत. सो पायथागोरस थिअरम कुठे यूज केला जातो? तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? एक असा ट्रायंगल की ज्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. आता इथे ट्रायंगल ABC मध्ये मला सांगा कोणता अँगल हा 90 डिग्रीचा आहे? तुम्ही म्हणाल अँगल बी आहे 90 डिग्रीचा, कारण इथे आपल्याला दिसते ना, हे पहा इथे ही साईड AB आणि साईड BC या दोन साईड्समुळे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. म्हणून या ट्रायंगलला आपण म्हणणार राईट अँगल ट्रायंगल, बरोबर? आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईड AB ला काय म्हणणार? साईड AB ला आपण या ट्रायंगलची हाईट किंवा परपेंडिक्युलर असे म्हणतो. हाईट कळाले, पण मग परपेंडिक्युलर का म्हणतो? परपेंडिक्युलर अशासाठी म्हणतो कारण या साईड AB मुळेच साईड BC वर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे, बरोबर? म्हणून साईड AB ला आपण परपेंडिक्युलर असे सुद्धा म्हणतो. सो साईड AB आहे या ट्रायंगलमध्ये हाईट और वी कॅन से परपेंडिक्युलर. आता साईड BC ला काय म्हणतो आपण? साईड BC ला आपण म्हणतो बेस. सो इथे आपण राईट करून घेऊयात की साईड BC ला आपण बेस म्हणतो. आता हे कळालं की साईड AB ला आपण हाईट म्हणतो, साईड BC ला बेस म्हणतो. मग जी ही थर्ड साईड आहे या राईट अँगल ट्रायंगलची साईड AC, या साईडला काय म्हणतो आपण? या साईडला म्हणतात हायपोटेन्युअस. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी ट्रायंगलमध्ये ज्या अँगलवर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे त्याच्या बरोबर समोरची जी साईड असते त्या साईडला म्हणतात हायपोटेन्युअस. आलं लक्षात? सो इथे साईड AC आहे या राईट अँगल ट्रायंगलमधील हायपोटेन्युअस. आता टेक्स्टबुकमध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायला दिलेली आहे. आपण प्रॅक्टिस करूयात ही ॲक्टिव्हिटी करून की हायपोटेन्युअस कुठे आहे. हे पहा, write the name of the hypotenuse of each of the right angle triangle shown below. आता इथे ट्रायंगल ABC दिलेला आहे. या ट्रायंगल ABC मध्ये हायपोटेन्युअस कुठे आहे सांगा बरं. हे पहा, इथे साईड AB आहे हाईट, साईड BC आहे बेस, आणि अँगल B वर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. अँगल B च्या बरोबर समोरची साईड हायपोटेन्युअस, बरोबर? मग साईड AC आहे हायपोटेन्युअस इथे. आता इथे हा ट्रायंगल पहा, ट्रायंगल LMN दिलेला आहे. ट्रायंगल LMN मध्ये 90 डिग्रीचा अँगल कुठे फॉर्म झालेला आहे? इथे झालेला आहे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म. आणि या 90 डिग्रीच्या अँगलच्या बरोबर समोरची साईड आहे साईड MN. सो साईड MN आहे इथे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्युअस. नेक्स्ट ट्रायंगल पहा, ट्रायंगल XYZ. ट्रायंगल XYZ यामध्ये 90 डिग्रीचा अँगल कुठे तयार झालेला आहे? अँगल Y वर, बरोबर? मग याच्या समोरची जी साईड आहे ती कोणती आहे? XY. सो साईड XY आहे या राईट अँगल ट्रायंगलमधील हायपोटेन्युअस. आलं लक्षात? तर मग मुलांनो, आय थिंक आता हायपोटेन्युअस म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं कळालेलं आहे. जगातला कोणताही राईट अँगल ट्रायंगल तुमच्यासमोर ठेवला आणि त्यातील हायपोटेन्युअस कोणता आहे हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही फार इझिली सांगू शकता, बरोबर ना? मग आता या हायपोटेन्युअसचीच एक गंमत आहे. काय गंमत आहे? जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की हायपोटेन्युअस इज द लॉंगेस्ट साईड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. हायपोटेन्युअस ही लॉंगेस्ट साईड असते राईट अँगल ट्रायंगलमधली. आता इथे पाहताय या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 3 साईड्स आहेत. साईड AB, साईड BC आणि साईड AC. साईड AC आहे हायपोटेन्युअस.
बरोबर. मग हा जो हायपोटेन्यूस आहे त्याची लेंथ ही साईड ए बी पेक्षा जास्त आहे, तसेच साईड बी सी पेक्षा सुद्धा जास्त आहे. मग जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला की राईट अँगल ट्रायंगलमधली सगळ्यात लॉंगेस्ट साईड कोणती आहे, तर काय आन्सर द्याल? सगळ्यात लॉंगेस्ट साईड आहे हायपोटेन्यूस. आलं लक्षात? मग हा जो हायपोटेन्यूस असतो राईट अँगल ट्रायंगलमधला, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इतका असतो. सोप्या भाषेत सांगायचं का? हे पहा, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा बेस स्क्वेअर आणि हाईट स्क्वेअर यांच्या सम इतका असतो. म्हणजे बेस आणि हाईटचे जर आपण सम फाइंड आउट केले तर ते जेवढे सम आहे तेवढाच हायपोटेन्यूस असतो. आता पुढे आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत, त्याद्वारे तुम्हाला खूप इझिली ही कन्सेप्ट समजणार आहे. आता हे पहा, इथे आपण हायपोटेन्यूस काय आहे या राईट अँगल ट्रायंगलमधला? AC. मग आपण म्हणू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे? BC. सो BC स्क्वेअर प्लस हाईट काय आहे? AB. सो AB स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आणि यालाच तर म्हणतात पायथागोरस थिअरम. आता आपण प्रॅक्टिस सेट 48 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात, म्हणजे हळूहळू तुम्हाला पायथागोरस थिअरम आणखी व्यवस्थित समजणार आहे. आता इथे पहा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिलेले आहे? इन द फिगर्स बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इथे या 3 फिगर्स दिलेले आहेत, त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आपण फर्स्ट नंबरची जी फिगर दिलेली आहे ती थोडीशी मोठी करून पाहूयात. आता इथे हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल LMN. ट्रायंगल LMN मध्ये अँगल M आहे 90 डिग्रीचा. मग मला सांगा हायपोटेन्यूस कोणता आहे? 90 डिग्रीचा जिथे अँगल फॉर्म झालेला आहे त्याच्या बरोबर समोरची साईड कोणती आहे? साईड LN. सो साईड LN काय आहे? हायपोटेन्यूस आहे, आणि आपल्याला साईड LN चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ट्रायंगल LMN मधील हायपोटेन्यूस फाइंड आउट करायचा आहे. आणि पायथागोरस थिअरमनुसार आपण काय पाहिलं? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. हो ना? हे पहा, इन ट्रायंगल LMN अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. हेन्स साइड LN is the hypotenuse. According to Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus height square. पायथागोरस थिअरम नुसार आपण काय अभ्यासले की हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इतका असतो. या दोघांचीही ॲडिशन केल्यानंतर जे सम येणार आहे तितक्याच लेंथचा हायपोटेन्यूस असतो. हे आपण पायथागोरस थिअरम मध्ये अभ्यासलेलं आहे. आलं लक्षात? मग आता इथे आपल्याकडे बेस सुद्धा दिलेला आहे आणि हाईट सुद्धा दिलेली आहे. बरोबर. मग आता इथे या ट्रायंगल LMN मध्ये मला सांगा हायपोटेन्यूस काय आहे? LN आहे. बरोबर. मग LN चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे? MN आहे. सो MN चा स्क्वेअर प्लस हाईट काय आहे? LM आहे. सो हाईटचा स्क्वेअर. LN किती दिलेला आहे? LN ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले, हो की नाही? एक्स घेतलेला आहे LN ला. मग इथे सुद्धा आपण राईट करूयात एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू MN किती आहे? 24. सो 24 चा स्क्वेअर प्लस LM किती आहे? 7. सो 7 चा स्क्वेअर. आता इथे जरा लक्ष द्या. हे पहा, आता इथे आपल्याला काय करायचं? 24 चा स्क्वेअर राईट करायचा आहे. काय येणार 24 चा स्क्वेअर? 24 मल्टिप्लाइड बाय 24 करून पहा 576. सो राईट करा 576 प्लस 7 चा स्क्वेअर. 7 7 जा 49. सो 49 झाला 7 चा स्क्वेअर. आता ॲडिशन करा 576 प्लस 49 किती झाले? 625. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625. आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची आहे? एक्सची. इथे काय आलेला आहे? एक्सचा स्क्वेअर 625 आलेला आहे. बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर आपल्याला काय राईट करावं लागणार? 625 चा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय? 625 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? आता इथे पहा 24 चा स्क्वेअर आहे 576 आणि 576 चा स्क्वेअर रूट काय आहे? 24. 24 चा स्क्वेअर आहे ना 576. येते लक्षात? आता इथे आपल्याला 625 चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर
625 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते राईट करायचे आहे. मग कसे राईट करणार, इथे थोडासा विचार करायचा आपण की 24चा स्क्वेअर आहे 576 बरोबर. मग 625चा स्क्वेअर रूट हा 24 पेक्षा मोठा नंबर असणार की नाही, मग तो कोणता असणार, 25चा येणार ना हा 625. आता 25चा कसं काय येणार तेही समजून घेण्याची एक ट्रिक आहे. आता इथे युनिट प्लेसवर पहा 5 आहे, मग 625च्या युनिट प्लेसवर जर 5 आहे तर 625चा जो स्क्वेअर रूट असणार आहे त्याच्या युनिट प्लेसवर सुद्धा 5च असणार. मग एकतर तो नंबर 15 असेल किंवा 25 असेल किंवा 35 असेल 45 असेल, असं युनिट प्लेसवर 5 डिजिट असणार. आता इथे 15चा तर असू शकत नाही बरोबर, कारण 24 पेक्षा तो नंबर नक्कीच मोठा असणार आहे. म्हटल्यावर 625 हा 25चा स्क्वेअर असू शकतो. हे पहा इथे मल्टिप्लिकेशन करून पहा आलं की नाही 625. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर दोन्हीकडे सेम आहे, सो ते आपण इथे कट करून टाकले तरी चालणार आहेत. सो x इज इक्वल टू 25. आता युनिट कोणते राईट करणार, क्वेश्चन मध्ये युनिट दिलंय का, साईडचं नाही दिलेलं हो ना, म्हटल्यावर इथे सुद्धा आपण राईट करणार x इज इक्वल टू 25 युनिट्स. आलं लक्षात. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट डायग्राम मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे PQR आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता इथे 90 डिग्रीचा अँगल कोणत्या अँगलच्या इथे होतोय, हे पहा इथे अँगल Q आहे 90 डिग्री बरोबर. मग याच्या समोरची जी साईड आहे तो आहे हायपोटेनियस. मग आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, x ची. आणि x काय आहे इथे, येस व्हेरी गुड, x आहे हाईट, PQ आहे बेस हो ना. चला इथे राईट करूया. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री, हेन्स साइड PR इज द हायपोटेनियस. आपल्याला जरी इथे हाईट ची लेंथ फाइंड आउट करायची असली तरी सुद्धा आपल्याला हायपोटेनियसचा पायथागोरसचा जो थिअरम आहे तोच यूज करून आपल्याला या साईडची लेंथ फाइंड आउट करता येणार आहे और व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार आहे. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता इथे हायपोटेनियस काय आहे PR बरोबर. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे PQ, सो PQ स्क्वेअर प्लस हाईट आहे QR, सो QR स्क्वेअर. PR ची काय व्हॅल्यू आहे 41, सो 41चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू आहे 9 स्क्वेअर प्लस आपल्याला कशाची फाइंड आउट करायची QR ची, सो QR इथे x दिलेला आहे म्हणून इथे x चा स्क्वेअर. चला आता 41चा स्क्वेअर राईट करा. कसा राईट करणार, आपल्याला 41 मल्टिप्लाइड बाय 41 करावं लागणार. आन्सर इथे आलेले आहे 1681. मुलांनो आता इथे 41चा स्क्वेअर फाइंड आउट करण्याची आणखी एक मेथड किंवा ट्रिक तुम्ही म्हणू शकता, त्याला मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही फॉलो करा. अशा प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन करून स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. किंवा हे पहा इथे आपल्याला 41चा स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे की नाही, मग अशा प्रकारे 41चा स्क्वेअर राईट करून घ्यायचे. याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करायचे अशा प्रकारे. आणि आता राईट हँड साईडने हा जो फर्स्ट पार्ट आहे तिथे काय करायचं आपल्याला, 41च्या युनिट प्लेसवर आहे 1, मग 1चा काय स्क्वेअर आहे तो इथे राईट करायचा. 1चा स्क्वेअर आहे 1. आता इथे मिडल पार्टमध्ये काय करायचंय, इथे जेवढे डिजिट्स दिसत आहेत तुम्हाला त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो इथे 4 आहे, 1 आहे आणि हा 2 आहे. सो 4 1s are 4, 4 2s are 8. राईट करून घ्या इथे मिडल पार्टमध्ये 8. आता हा जो 4 आहे 41 मधला 4, त्याचा स्क्वेअर काय आहे, त्याचा स्क्वेअर आहे 16. सो इथे राईट करून घ्यायचं 16. किती इझी आहे हो ना. सो 41चा स्क्वेअर काय झाला 1681. हे पहा मल्टिप्लिकेशन करून सुद्धा आपले आन्सर सेम आलेले आहे जे इथे आलेले आहे हो ना. सो तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करून स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. सो इथे राईट करून घेऊयात 1681. आता 9चा स्क्वेअर सांगा, 9 9s are 81. सो 81 इथे राईट करूयात प्लस एक्सचा स्क्वेअर. आता इथे एक्सचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हणून या 81ला आपण काय करूयात, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. जेव्हा 81 इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा इथे प्लसमध्ये आहे की नाही, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो -81
इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता इथे सबट्रॅक्शन करा, काय आन्सर येणार 1600 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे, एक्सची, हो की नाही. इथे एक्सचा स्क्वेअर आहे 1600. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 1600चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करावा लागणार. स्क्वेअर रूट म्हणजे काय, येस 1600 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते फाइंड आउट करावं लागणार. म्हटल्यावर इथे 40चा स्क्वेअर आहे 1600 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर आपण कट करू शकतो. सो एक्स इज इक्वल टू 40 युनिट्स झाले या क्वेश्चनचे आन्सर. आता नेक्स्ट फिगर पहा. या फिगरमध्ये आहे ट्रायंगल EDF. ट्रायंगल EDF मध्ये अँगल डी आहे 90 डिग्रीचा. मग अँगल टीच्या समोरची कोणती साईड आहे, EF काय झाला मग या राईट अँगल ट्रायंगल मधील हायपोटेनियस, हो ना. सो इथे राईट करून घेऊयात, हॅन्स साइड EF इज द हायपोटेनियस. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, hypotenuse square is equal to base square plus height square. hypotenuse काय आहे, EF. हे पहा अँगल डी आहे 90 डिग्रीचा आणि त्याच्या बरोबर समोरची साईड आहे EF आहे हायपोटेनियस. सो EFचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे FD. सो FDचा स्क्वेअर प्लस हाईट आहे ED. सो ED स्क्वेअर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे हायपोटेनियस आहे, बेस आहे आणि हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या दोन व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. या दोन व्हॅल्यूज वरून आपण हाईट इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. EF आहे 17. सो 17चा स्क्वेअर इज इक्वल टू FD आहे 8. सो 8चा स्क्वेअर प्लस ED आहे X. सो Xचा स्क्वेअर. 17चा स्क्वेअर किती, चला 17 मल्टिप्लाइड बाय 17 करा, किती आला 289. आता इथे आपण वेगळ्या पद्धतीने और ट्रिक यूज करून सुद्धा खूप इझिली कमीत कमी वेळामध्ये 17चा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो की नाही. हे पहा अशा प्रकारे 17चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. सो इथे राईट करून घ्यायचे, याचे 3 पार्ट्स करायचे. 3 पार्ट्स केले. आता 7चा काय स्क्वेअर आहे 49. सो 49 मधला 9 इथे राईट करायचा आणि 4 कॅरी ओव्हर करायचा. आता मिडल पार्टमध्ये काय करायचे आपल्याला, इथे जेवढे केवढे डिजिट्स दिसत आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो इथे काय काय आहे 1 आहे 7 आहे आणि 2 आहे. चला यांचे मल्टिप्लिकेशन करा. 1 7 जार 7, 7 2 जार 14 आणि हा कॅरी ओव्हरचा 4. 14 प्लस 4 18. सो 18 मधला 8 इथे राईट करायचा, 1 कॅरी ओव्हर. आता इथे 1चा स्क्वेअर किती 1 इटसेल्फ है ना. 1 प्लस हा 1 किती झाले 2. सो 289 झाला. 17चा स्क्वेअर 289. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करून स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. इथे राईट करूयात 289 इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 64 प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, हो ना. सो एक्स स्क्वेअरला राईट हँड साईडला एकट्याला ठेवूयात आणि 64ला लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे 64 आहे प्लसमध्ये, इकडे गेल्यावर त्याचे साईन चेंज होणार, मायनस होणार. सो 289 मायनस 64 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. 289 मधून 64 सबट्रॅक्ट केल्यानंतर 225 रिमेनिंग राहतात, हो की नाही, इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता इथे एक्सचा स्क्वेअर आहे 225. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एक्स, हो ना. म्हटल्यावर 225चा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करावा लागणार. किती येणार 225चा स्क्वेअर रूट. आता इथे लक्षात घ्या 225च्या युनिट प्लेसवर आहे 5. म्हटल्यावर याचा जो स्क्वेअर रूट असणार आहे त्याच्या युनिट प्लेसवर सुद्धा 5च असणार आहे, हो ना. 5चा स्क्वेअर काय आहे, 5चा स्क्वेअर आहे 25. मग 15चा काय येणार, चला पाहूयात 15चा स्क्वेअर. 15 मल्टिप्लाइड बाय 15 करा. हे पहा 15 मल्टिप्लाइड बाय 15 केल्यानंतर आपले प्रोडक्ट आलेले आहे 225. म्हटल्यावर 225चा स्क्वेअर आहे 15. सो 15चा स्क्वेअर आहे 225 म्हणून 15 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर आपण कट करू शकतो. सो एक्स इज इक्वल टू 15 युनिट्स आलेले आहे आपले या क्वेश्चनचे आन्सर.
In the right angle triangle PQR, angle P is 90 degree. If length of PQ is 24 centimeters and length of PR is equal to 10 centimeters, then find the length of segment QR. इथे एक ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR मधील अँगल P आहे 90 डिग्रीचा. हे पहा, इथे आपण नाव देऊयात, अँगल P आहे 90 डिग्रीचा आणि या ट्रायंगलचे नाव काय आहे, PQR. P 90 डिग्रीचा दिलेला आहे, सो इथे आपण P 90 डिग्रीचा ड्रॉ करून घेतला. तर इथे नाव देऊयात Q आणि इथे नाव देऊयात R. झाला हा ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल PQR आणि त्यातील अँगल P 90 डिग्रीचा. पुढे काय दिलंय, इफ लेंथ ऑफ PQ इज 24 सेंटीमीटर्स, लेंथ ऑफ PQ किती आहे 24 सेंटीमीटर्स आणि लेंथ ऑफ PR आहे 10 सेंटीमीटर्स. PR किती आहे 10 सेंटीमीटर्स. मग पुढे काय दिलंय, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट QR. ही जी सेगमेंट आहे सेगमेंट QR, या सेगमेंट QR ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथे तुम्हाला तर माहीतच आहे की कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये जो अँगल 90 डिग्रीचा असतो त्याच्या बरोबर समोरची जी सेगमेंट असते, जी साईड असते, ती काय असते, त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय म्हणतात, त्याला म्हणतात हायपोटेनियस. बरोबर. सो इथे आपल्याला हायपोटेनियस फाइंड आउट करायचा आहे. इन ट्रायंगल PQR, अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री, हेन्स साइड QR इज द हायपोटेनियस. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, आपल्याला पायथागोरस थिअरम काय आहे ते माहित आहे, हो ना. काय आहे पायथागोरस थिअरम? पायथागोरस थिअरम आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता इथे आपल्याला हायपोटेनियस फाइंड आउट करायचा आहे. हायपोटेनियस आहे QR, सो QR चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे PR, PR चा स्क्वेअर प्लस हाईट आहे PQ, PQ चा स्क्वेअर. QR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. मग QR चा स्क्वेअर ॲज इट इज राईट करूयात आणि PR किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर्स, सो 10 चा स्क्वेअर प्लस QR आहे 24 सेंटीमीटर्स, सो 24 सेंटीमीटर्सचा स्क्वेअर. आता 10 चा स्क्वेअर काय आहे, किती इझी आहे, 100 आहे, आपल्याला माहित आहे ना. सो इथे राईट करून घेऊयात 100 प्लस 24 चा काय स्क्वेअर आहे. तर बऱ्याच जणांना स्क्वेअर्स पार्ट नसतात, पार्ट असलेले खूप चांगले, 30 पर्यंत तरी स्क्वेअर पार्ट करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपला जो कॅल्क्युलेशनचा टाइम आहे तो वाचणार आहे. चला, आता ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी आपण इथे 24 मल्टिप्लाइड बाय 24 करूयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 576 आणि इथे मी एक वेगळी मेथड सुद्धा इंट्रोड्यूस केली होती. तुम्हाला जर ती सोपी वाटत असेल तर तुम्ही त्या मेथडने सुद्धा तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. हे पहा, अशा प्रकारे 24 चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपण काय करतो, 24 चा स्क्वेअर असं इथे राईट करतो आणि याचे 3 पार्ट्स करतो. 3 पार्ट्स केल्यानंतर हा जो राईट हँड साईडने फर्स्ट पार्ट आहे तिथे काय करतो आपण, या 4 चा स्क्वेअर राईट करतो. 4 चा काय स्क्वेअर आहे 16, सो 16 चा 6 इथे राईट करतो आणि 1 पुढे नेतो कॅरी ओव्हरसाठी. आता इथल्या मिडल पार्टमध्ये काय करतो आपण, इथे जेवढे केवढे डिजिट्स दिसत आहेत त्यांचे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करतो. सो 2 4 आर 8, 8 2 आर 16 आणि हा कॅरी ओव्हरचा 1 17, सो 17 चा 7 इथे राईट करणार आणि 1 कॅरी ओव्हर. आता हा जो 2 आहे त्याचा स्क्वेअर राईट करायचा आपल्याला. सो 2 2 आर 4 आणि हा कॅरी ओव्हरचा 1 5. झाले आपले आन्सर 576. हे पहा, अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून सुद्धा तेच आन्सर आलेले आहे आणि अशा प्रकारे आपण केले तरी सुद्धा तेच आन्सर आलेले आहे. सो 24 चा स्क्वेअर आहे 576. राईट केला. आता नेक्स्ट स्टेपमध्ये ॲडिशन करायची आपल्याला. सो QR चा स्क्वेअर इज इक्वल टू 100 प्लस 576 किती होणार 676. आता इथे आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे आणि इथे QR चा स्क्वेअर आहे 676. बरोबर. मग आपल्याला इथे 676 चा स्क्वेअर रूट राईट करावा लागणार आहे. मग 676 चा स्क्वेअर रूट काय असणार आहे जरा विचार करा. आता हे पहा, इथे 576 आलेला आहे. बरोबर. आणि 576 हा कशाचा स्क्वेअर आहे 24 चा. बरोबर. आणि 576 पेक्षा 676 हा मोठा नंबर आहे. मग 676 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर येऊ शकतो, 25 चा तर येणार नाही. बरोबर. कारण जर 25 चा असता तर
युनिट प्लेसवर सुद्धा 5च असतात, बरोबर. पण इथे युनिट प्लेसवर आहे 6 म्हटल्यावर आपण 26 आहे का ते चेक करून पाहूयात. हे पहा, 26 मल्टिप्लाइड बाय 26 केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळालेले आहे 676 म्हटल्यावर 676 हा कशाचा स्क्वेअर आहे 26चा. इथे राईट करूयात QR स्क्वेअर इज इक्वल टू 26 स्क्वेअर. आता इथे हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर कट करू शकतो आपण कारण सेम आहे ना, इथे पण 2 इथे पण 2, स्क्वेअर स्क्वेअर कट करूयात. सो QR इज इक्वल टू लेंथ ऑफ QR इज इक्वल टू 26. आता युनिट काय राईट करणार, इथे पहा सगळीकडे काय युनिट यूज केलेली आहे. PQ ची काय लेंथ दिलेली आहे 24 सेंटीमीटर्स, PR ची आहे 10 सेंटीमीटर्स, म्हणजे युनिट काय आहे सेंटीमीटर्स आहे. मग फायनल आन्सर मध्ये सुद्धा आपल्याला युनिट सेंटीमीटर्सच राईट करावे लागते. राईट केले इथे 26 सेंटीमीटर्स. चला क्वेश्चन नंबर 2 झाला. आता क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. किती इझी क्वेश्चन्स आहेत की नाही पायथागोरस थिअरम चे. क्वेश्चन नंबर 3 आहे इन द राईट अँगल ट्रायंगल LMN अँगल M इज 90 डिग्री. हे पहा, आता हा ट्रायंगल इथे आपण ड्रॉ केला आणि अँगल M आपल्याला 90 डिग्रीचा दाखवायचा आहे. केला अँगल M 90 डिग्रीचा. आपण शो केलेला आहे की अँगल M आहे 90 डिग्रीचा म्हटल्यावर इथे हा अँगल असणार आहे अँगल L आणि हा अँगल असणार आहे अँगल N. झाला हा राईट अँगल ट्रायंगल LMN. पुढे काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, इफ लेंथ ऑफ LM इज 12 सेंटीमीटर्स, लेंथ ऑफ LM किती आहे 12 सेंटीमीटर्स आणि लेंथ ऑफ LN दिलेलं आहे 20 सेंटीमीटर्स. सो 20 सेंटीमीटर्स. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. आपल्याला सेगमेंट MN ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता इथे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये अँगल M 90 डिग्रीचा आहे म्हटल्यावर याच्या जी समोरची एक्झॅक्ट समोरची जी साईड आहे ती काय असणार आहे हायपोटेनियस, बरोबर. आणि सेगमेंट MN काय आहे, इथे सेगमेंट MN आहे बेस, सेगमेंट LM आहे हाईट. सो इथे आपल्याला या बेसची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो इथे राईट करूयात आपण इन ट्रायंगल LMN अँगल M इज 90 डिग्री, हेन्स साइड LN इज द हायपोटेनियस. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय सांगतो आपल्याला, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, बरोबर. आता जेव्हा कधी लक्षात घ्या कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला हायपोटेनियस फाइंड आउट करायला सांगितला जातो तेव्हा सुद्धा आपल्याला हाच थिअरम पायथागोरसचा थिअरम यूज करायचा आहे. बेस फाइंड आउट करायचा असेल तरी सुद्धा आपल्याला पायथागोरसचा थिअरम यूज करायचा आहे. जर हाईट फाइंड आउट करायला सांगितली कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मधली तरी सुद्धा पायथागोरस थिअरमचाच यूज करून आपण हाईट फाइंड आउट करायची आहे. आता प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरमध्ये आपल्याला हा थिअरम राईट करायचाच आहे का, नाही राईट केला तरीही चालणार आहे. इथे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असे नाही राईट केले तरी सुद्धा चालणार आहे. पण तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी प्रत्येक आन्सरमध्ये अशा प्रकारे हा पायथागोरसचा थिअरम राईट करते. तुम्ही इथे या थिअरमच्या ऐवजी डायरेक्ट हे नाव राईट केले तरी चालणार आहे. हे पहा अशा प्रकारे. आता हायपोटेनियस इथे काय आहे LN आहे ना, मग LN स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे MN, सो MN स्क्वेअर प्लस हाईट काय आहे LM, सो LM स्क्वेअर. असं राईट केलं तरीही चालणार आहे. ही जी स्टेप आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हे नाही राईट केलं तरी इट्स ओके, राईट केलं तर चांगलीच गोष्ट आहे. आता हे पहा LN किती दिलेला आहे, LN आहे 20, सो 20चा स्क्वेअर इज इक्वल टू MN आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर इथे आपण MN स्क्वेअर ॲज इट इज राईट करणार प्लस LM किती दिलेला आहे, LM आहे 12 सेंटीमीटर, सो 12चा स्क्वेअर. आता इथे 20चा स्क्वेअर काय येतो, 20चा स्क्वेअर येतो 400 इज इक्वल टू MN स्क्वेअर ॲज इट इज राईट करणार प्लस 12चा स्क्वेअर काय आहे 12चा स्क्वेअर आहे. हे पहा आता इथे मल्टिप्लिकेशन करून सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता किंवा तुमचा पार्ट असला तरी इट्स ओके. चांगली गोष्ट आहे की तुमचे स्क्वेअर्स पार्ट आहेत. किंवा अशा प्रकारे आपण आता इथे सोप्यातली सोपी मेथड यूज करूयात. 3 पार्ट्स केले, 2चा स्क्वेअर 4, त्यानंतर या तिघांचेही मल्टिप्लिकेशन 1 2s are 2, 2 2s are 4 आणि मग 1चा स्क्वेअर किती 1, सो 144 राईट करा 144. आता इथे आपल्याला MNचा स्क्वेअर राईट हँड साईडला एकट्यालाच ठेवायचा आहे आणि हा जो नंबर आहे त्याला
इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचा आहे. आता 144 जर इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तर इथे तो प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ना तो मायनसमध्ये चेंज होणार, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सो 400 मायनस 144 इज इक्वल टू mn स्क्वेअर. 400 मधून 144 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 256. राईट करूया तिथे 256 इज इक्वल टू mn चा स्क्वेअर. आता इथे आपल्याला mn फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय मिळालेलं आहे, mn चा स्क्वेअर, बरोबर. म्हटल्यावर आता इथे आपल्याला 256 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते पाहावं लागेल, म्हणजेच त्याला स्क्वेअर रूट असे म्हणतात. 256 चा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. काय येणार 256 चा स्क्वेअर रूट, तर हे पहा 16 मल्टिप्लाइड बाय 16 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 256. म्हटल्यावर 16 चा स्क्वेअर आहे 256. राईट करूया तिथे 16 स्क्वेअर इज इक्वल टू mn स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर कट होणार आणि mn लेंथ ऑफ mn इज इक्वल टू 16 येणार. आता युनिट कोणते लागणार, बाकीच्या लेंथला कोणते युनिट आहे, सेंटीमीटर्सचे की नाही, मग इथे सुद्धा सेंटीमीटर युनिट लागणार. सो लेंथ ऑफ mn इज इक्वल टू 16 सेंटीमीटर झाले आपल्या या क्वेश्चनचे आन्सर. आता प्रॅक्टिस सेट 48 मधील लास्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. द टॉप ऑफ अ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस अ विंडो 9 meters above the ground. What is the distance between the base of the wall and that of the ladder? आता क्वेश्चन इथे व्यवस्थित समजून घ्या. हे पहा, अशा प्रकारे आपण पिक्चर ड्रॉ करून समजून घेऊयात. क्वेश्चन काय विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये, की एक विंडो आहे आणि ती ग्राउंड पासून किती उंच आहे, 9 मीटर उंच आहे. हे पहा, इथे हे ग्राउंड आहे आणि ग्राउंड पासून वरती 9 मीटरवर विंडो आहे. सो इथे आपण राईट करूयात की किती आहे, 9 मीटर आहे ग्राउंड पासून विंडोचे अंतर. आणि ही जी लॅडर दिलेली आहे, लॅडर म्हणजे शिडी, लॅडर जी दिलेली आहे त्याची लेंथ किती आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 15 मीटर्स. आणि ही जी लॅडर आहे ती या खिडकीच्या इथे खाली बरोबर पोहोचत आहे. सो लॅडरची लेंथ आपण इथे राईट करून घेऊयात 15 मीटर्स. मग पुढे काय क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर. आता इथे वॉलचा बेस कोणता आहे, ही वॉल आहे आणि या वॉलचा बेस आहे इथे खाली, बरोबर. इथे राईट करून घेऊयात बेस ऑफ द वॉल. आणि लॅडरचा बेस कोणता आहे, इथे ही लॅडर आहे, लॅडरचा हा टॉप आहे जो विंडोपर्यंत पोहोचतोय आणि लॅडरचा बेस आहे इथे ग्राउंडवर टेकलेला. सो इथे राईट करूयात हा लॅडरचा बेस आहे. आता इथे व्यवस्थित पहा बरं, तुम्हाला काय दिसतंय, ही वॉल, हा ग्राउंड आणि ग्राउंडवर इथे अशा प्रकारे लॅडर ठेवलेली आहे. आणि आपल्याला काय विचारलंय की वॉलचा बेस आणि लॅडरचा बेस या दोघांमधलं जे हे अंतर आहे, हे पहा, हे अंतर किती आहे ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे हा राईट अँगल ट्रायंगल तयार होत आहे. दिसला का राईट अँगल ट्रायंगल, आणि इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय, 90 डिग्रीचा अँगल इथे फॉर्म होतोय वॉल आणि ग्राउंडच्या मध्ये. आलं लक्षात. मग आता इथे आपल्याकडे डिस्टन्स कोणते कोणते आहे, तर हे डिस्टन्स आहे 9 मीटर, लॅडरचे इथे डिस्टन्स दिलेले आहे 15 मीटर. आणि आपल्याला हे ग्राउंडचे जे डिस्टन्स आहे वॉल पासूनचे या लॅडर पर्यंतचे हे फाइंड आउट करायचे, म्हणजे बेस फाइंड आउट करायचा आहे. सो किती इझी आहे, फक्त क्वेश्चन समजला पाहिजे. चला आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. आणि हे पहा, इथे आपण नाव पण देऊयात. हा जो अँगल इथे फॉर्म झालेला आहे त्याला ए नाव देऊयात, इथे याला बी नाव देऊयात आणि इथे हा जो अँगल फॉर्म झालेला आहे याला सी नाव देऊयात, म्हणजे आपल्याला आन्सर फाइंड आउट करणे इझी जाईल. चला आता इथे राईट करून घेऊयात. द वॉल अँड द ग्राउंड फॉर्म अँड अँगल ऑफ 90 डिग्री. जसं की आपण पाहिलं की वॉल आणि ग्राउंड कोणता अँगल फॉर्म करतोय, 90 डिग्रीचा. द लॅडर, वॉल अँड ग्राउंड फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल ABC विथ अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. राईट अँगल फॉर्म झालेला आहे की नाही, राईट अँगल ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC, आणि त्यातला अँगल B आहे 90 डिग्रीचा. नाव हिअर लेंथ ऑफ AC इज 15 मीटर अँड लेंथ ऑफ AB इज
9 मीटर्स. हे पहा आपण पाहिलं ना, लेंथ ऑफ AC किती आहे 15 मीटर्स आणि लेंथ ऑफ AB किती आहे 9 मीटर्स. आणि आपल्याला लेंथ ऑफ BC फाइंड आउट करायचं आहे. BC काय आहे इथे, तर वॉलचा बेस आणि या लॅडरचा बेस यामधलं डिस्टन्स आहे BC. इथे राईट करून घेऊयात. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, इथे आपण पायथागोरस थिअरमचा यूज करून हा बेस फाइंड आउट करू शकतो, हो ना. सो अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. इथे हायपोटेनियस आहे AC, सो ACचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस आहे BC, सो BCचा स्क्वेअर प्लस हाईट आहे AB, सो AB स्क्वेअर. AC आहे 15 मीटर्स, सो 15 स्क्वेअर इज इक्वल टू BC आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणून BC स्क्वेअर ॲज इट इज राईट करणार. आणि AB आहे 9 मीटर्स म्हणून इथे राईट करूयात 9 स्क्वेअर. आता 15चा स्क्वेअर किती, सो 15चा स्क्वेअर आहे 225 इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर 81, सो 81 इथे राईट केलं. आता आपल्याला BCची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून आपण BCला एकट्यालाच इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो 81 आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊया. जेव्हा 81 इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा तो प्लसचा होणार मायनस. चला इथे राईट करून घेऊयात. 225 minus 81 is equal to BC स्क्वेअर. 225 मधून 81 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 144 इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता 144 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते तर आपल्याला माहीतच आहे, 12चा स्क्वेअर आहे, हो की नाही. सो इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूया 12 स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, दोन्हीकडे स्क्वेअर आहे, सो स्क्वेअर स्क्वेअर इथे कट केले तरी चालणार आहेत. सो BC इज इक्वल टू 12 आणि आता युनिट कोणते राईट करणार, युनिट राईट करणार मीटर, कारण इतर ठिकाणी मीटर हेच युनिट राईट केलेले आहे. सो 12 मीटर्स. फायनल आन्सर इथे राईट करूया. द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड दॅट ऑफ द लॅडर इज 12 मीटर्स. सो इथे अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 48 संपूर्ण सॉल्व्ह करून झालेला आहे. दॅट्स ऑल टू टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.